त्यांना आपण जसा आकार देऊ, जसे संस्कार करू, त्या पद्धतीने भारताचं भविष्य किंवा भारताचे नागरिक तयार होणार आहे. त्यामुळं संस्कार करणारी पहिली सामाजिक संस्था म्हणून शाळेची आणि शाळेच्या शिक्षकांची खूप महत्त्वाची भूमिका असते. म्हणजे जी छोटी मुलं तुमच्याकडे आलेली आहेत त्यांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करणं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणं, त्यांना मोठी स्वप्न बघायला प्रवृत्त करणं, त्याचप्रमाणे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढवणं आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान देणं आणि त्याच्यातून एक चांगला नागरिक तयार करणं ही त्या शाळेची जबाबदारी आहे. आणि मला विश्वास आहे की शाळा क्रमांक 2चे जे सर्व शिक्षक स्टाफ आहे त्यांच्या माध्यमातून ज्ञानदानाचं हे जे काम आहे ते एकदम उत्तम प्रकारे चालू आहे. त्यामुळे मी सर्व शाळेच्या स्टाफसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे इतर उपस्थित जे पालक आहेत त्यांनाही मी सूचना करू शकते की मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या आवश्यक सूचना आहेत त्या तुम्ही वारंवार आणि नेहमी शाळेतल्या सरांना मुख्याध्यापकांना भेटून त्या सूचना तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडायला हव्या. ज्या अनुषंगाने काय मुली शिकवताना म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये जे काही थोडेफार गुण असतील, दोष असतील, एक समोपचाराच्या माध्यमातून ते आपल्याला सोडवता येतील आणि आपल्या मुलांना जास्तीत जास्त उज्ज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न आपल्या शाळेमार्फत होईल. आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.